सामान्यांचा। सुरगाणा तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला असून धुवाधार बॅटिंग पावसाने सुरू केली आहे। यामुळे पिंपळसोड परिसरात वीज गायब झाली असून अंधाराचे साम्राज्य देखील पसरले आहे। नागरिकांना रात्री अपरात्री घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे। साप, विंचू, वन्य प्राणी यांची धास्ती देखील वाढली आहे। यामध्ये तालुक्यातील नदी नाले ओहळ यांना महापूर आल्याने अनेक गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटला आहे। तर अनेक रस्त्यावर केवळ पाईप टाकलेल्या मोऱ्यांची फरशी असल्याने ठिकाणी पुराचे पाणी जात असल्याने शेतात बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक अडकून पडले आहेत। यामध्ये सीमावर्ती भागातील पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे। खुंटवीर जवळील उंबरपाडा येथील नागरिक शेती कामानिमित्त पिंपळसोंड येथे गेले होते। ते 15 ते 20 नागरिक गावाजवळील फरशीवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अंबिकेची उपनदी कुंभारचोंड ओहळाच्या पलीकडे अडकून पडले आहेत। उंबरपाडा हे गाव नदीपासून हाकेच्या अंतरावर असून घरी येता येत नाही। शेतकऱ्यांसह 15 ते 20 जण काठावर अडकून पडले आहेत। कुंभारचोंड नदीला धाकोट्या डोंगराचा तीव्र उताराचा भाग असल्याने पुराचे पाणी तीव्र वेगाने वाहत असते। पिंपळसोंड या गावी आरोग्याची कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने महिला प्रसूती, सर्पदंश, विंचूदंश, वन्य प्राणी हल्ला, आजारपण, अपघात झाल्यास रामभरोसे जीवन या नागरिकांना जगावे लागते आहे। तेव्हा पुराचे पाणी कमी होईल, ओसरेल तेव्हा या नदीवरील काठावर दोन्ही बाजूंनी अडकलेले नागरिक जीव धोक्यात घालून पुराचे पाणी पार करून रात्री अपरात्री घरी पोहोचतात। हे पिंपळसोंड गावाच्या पाचवीलाच पुंजलेले आहे। इतर तालुक्यात जेथे कमी पाऊस पडतो तेथे 20 ते 25 फुटाचे उंच उंच पूल बांधले जातात आणि सुरगाणा तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो तेथे मात्र पाईपाच्या मोऱ्या बांधल्या जातात। हे कोडे न उलगडणारे आहे। पिंपळसोंड गावाला पूल बांधावा अशी मागणी शिवराम चौधरी, मणिराम चौधरी, तुळशीराम कोटरे, सोन्या बागुल, नारायण गावित, देवराम महाले, मोतीराम चौधरी या नागरिकांनी केली आहे। तर दुसरीकडे बारे भागातील आंबूपाडा येथील वाकी नदीला पूर आल्याने आंबूपाडा, जांभूळपाडा, कोटंबी, मोधळपाडा, खिरमणी, कळमणे या गावाचा बारे भागाशी तसेच तालुक्याशी संपर्क तुटला आहे। तर आश्रमशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गैरसोय होत आहे। सरपंच भाऊ भोंडवे, विलास बडांगे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गांगोडे, माधव वाघमारे, चंदन चौधरी, यादव जाधव, जगदीश पवार, युवराज गवळी, नंदराज भोंडवे, नामदेव जाधव, प्रकाश गावित, परशुराम गावित, विलास गावित, दत्तू वाघमारे आणि ग्रामस्थ आंबूपाडा, जांभूळपाडा, कोटंबी, मोधळपाडा, खिरमणी, कळमणे या पुलाची मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।